तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचा भर पावसात संध्याकाळी 4 वाजता स्वागत. आणि आता आम्ही इकडे ज्वात घेऊन येलो आहोत आणि आता ज्वात फिरवत आहोत. तर बघा आता आता लोकांनी लावण्यास सुरुवात केला नाही आणि आमच्या भांगे दुडूचे होते, उकळूचे होते खरा. तर म्हटलं आता ते उकळून तरी पूर्ण करूया. थोडेसे राहिले आहेत ते, बाकीचे सगळे दुडून झाले आहेत. ते थोडेसे जर पाणी साचत नाही ते ठेवला होता पाठी, म्हणजे किती पाऊस पडतो तरी आपल्याला काही टेन्शन नाही. तर आता पाऊस भरपूर आज आणि बऱ्यापैकी लोकांनी आजपासून लावण्यास सुरुवात केला नाही आणि म्हणजे आता आमका पण 2 दिवसात लावणीला सुरुवात करू हवी. तर आता म्हटला भांगे ते पहिले उकळून घेऊया. तर पहिला ज्वात घेऊन येला इकडे. तर ह्यो खालचो आमचा तरव असा तो बऱ्यापैकी वाढलो 2 दिवसांनी एक आम्ही काढू सुरुवात करणार. आणि तिकडे हरसोने चिखल करता, हरसोने हर्षल बाप्पा. आणि हे बघा, जर भांग्यात चराव असला तर असे बैल असे मस्ती करतात. हे बघा चरत मुस्ती घालून येऊ खावा हाणू खावा होता. तर आता कसे पण फिरतात खैसून पण कसे पण फिरतात. बघूया कसे फिरतात ते. तो बघा ताई चरता ते का तो म्हणता, आधी म्हणता मी पेट पूजा करतोय, नंतर म्हटला ना करतोय म्हणता, ऐकत नाही. तर आता बघूया, पावसानं परत चालू केला. भरपूर दिवस पाऊस नव्हतो तर लोक वैतागली होती आणि आता पाऊस सतत पडता तरी पण लोक वैतागली. असा पाऊस पडलो तरी पावसात गाळी येत, नाही पडलो तरी पण पावसात गाळी येत. तर पावसानं नक्की करायचं काय, तर म्हणता मी सारखं पडतच राहतोय. तर आता पाऊस पडत आता हे म्हणता जरा कासरं म्हणता घट बांधतंय, जे बोडूक भेटतील. बाहेर जाणार नाही. बघूया. तर वय मेरेवर चरावा, त्यामुळे ते खाऊसाठी इकडे बाहेर बघतात. आणि ही मळी जरा वाकडी तिकडी जा. भारताचा नकाशा कसो तसो या मळीचा आकार चौशीकडं. हे बघा आमचं तर मस्त पाती पडला ना. आणि आता काढू का हरकत नाही, मोठं झालो तर त्यासाठी आधी भांगे राहिलेले सगळे उकळूचे लागतील. बघा डोंगरात सगळे आमचे झाडं आहोत. आणि आता पाखरू पण मोबाटा जरा पाऊस गेलो तर काय म्हणता काय माहिती. पावसा ये म्हणता की पावसात जा म्हणता. कदाचित पावसा ये म्हणता असतात. पाऊस ते का आवडता, कारण त्या आतुरते जास्त करून सगळ्यांपेक्षा त्याच पावसाची वाट बघत असता. आणि तिकडनं हरसो येलो चिखल करून. हरसो येता इकडं. हरसो आज शाळेत काय गेलो नाही, चिखल करू लावणी सुरुवात करूसाठी आज हरसो राहिलो. उद्या काही शनिवार म्हणजे काय सकाळी जाऊन येणार पाठी दो. आणि मग काय परवा रविवार म्हणजे ते हक्काची सुट्टी. तर आता 2-4 दिवसात तो सगळा आटपणार इकडचा. तर हरसो मोठं शेतकरी भारी तो आता इलो. आता बघूया हरसो काय म्हणता. अशा काय लावणी सुरुवात केलंस, मग कसं वाटतं तुला? मजा येतं. शाळेत नाही गेलं शाळेत जाणारच नाही. लावणी वेळेस शाळेत जाऊच नको. हर्षा म्हटलं लावणी वेळेस शाळेत जाऊ नको. ते बघा हे चरता बघ, काढला ना बाहेर काढला. तर मी गेले तर उलटा करीत. हो. तर बघा तो आता हय बाहेर येता चरवसाठी. तर ते काही बाहेर काय सोडतो नाही म्हणून आता मी हय राहिलोय. उतरो हे भरपूर पाय खाली होता तिचं. भांग्याची चिखल कशी गदगदावून होता. भांगो असो गदमी तर आता परत हय येत. या बघा चराव सगळा खाऊन टाकला. असा तो खाईत राहणार. हे त्या कोपऱ्यात त्या फिरवक जागा नाही. भांगो एकदम वेगळं या मळ्यात सगळ्यात भारी आमचंच भांगो
बघा बघा कसे फिरतात बघा, इकडनं तिकडं, इकडनं इकडं. चल चल, सकाळी एवढे चरून हल्लेले आहे तरी पण आता म्हणतो आम्ही परत चरता आहो. तर या उकळून झाल्यावर का परत सर्व सोडू का जावा, तसं पटाक आधार हा आणि पावसात पण जोर हा. कोपऱ्यात कोपऱ्यात कशी चालतात सर सर राहून बघा. मळ्यात आमच्या सगळा पाणीच पाणी हा. पाऊस पडलो भरपूर त्यामुळे सगळा पाणीचा. आणि आता इकडे काजीची बाग लावलेली आहे ती आता नंतर आपण बघूया वर गेल्यावर. तवसर आपण जाऊन बघूया. होय होय त्या पाय बाहेर येणार नाही तो, बुदूरनाथ फिरत. कोळा लावत नाही रे दणकावून अजून बघ. एवढ्यात मला मोठा कोळा लावू खावतो सर सर. तिकडं कोण ट्रॅक्टर आणला? दादू येलो. दादू पण ट्रॅक्टर घेऊन येलो या मळ्यात. दादू जरी ट्रॅक्टर फिरत असेल, दादू स्वतःची घरी आवड हा. दादू ट्रॅक्टर ठेवून नाही येणार. दादू भारी हा. आणि तिकडे हर्षा पप्पा हल्ला तर हो आता लाव सुरुवात करणार. हर्षांची कल केला ना. हर्षा जा लाव जा तिकडं गँगच येतं. कोणाची ती तुमचीच ना? तर हो लावू चिंटू. चल होतो होतो होतो. चल पावसाचं वातावरण बघा एकदम भारीचा. जरा जरा पाऊस पडता असं जरा पडत राहून देव, जास्त पण पडता नाही तर गारठे उगवता. आणि माझी छत्री असताना पण मी भिजताय कशा. एवढी चांगली छत्री घेतलेली या बंगालच्या बाजारात ना 250 रुपये दे. त्याचा जरा काहीतरी उपयोग करूया. व 1 महिना पाऊसच नव्हतो. ऐसून बघा पुढचा तो मऊ डोंगर कसलो भारी दिसता, एकच नंबर. आणि इकडचा तो उमरो डोंगर, इकडे पण सगळी झाडं आहेत त्या पाय दिसत नाही. तो दिसोक लागलो की तुमका मी दाखवीन. तो सर मी हेंकाच दाखवते तुमका. हेंकाच बघा. दादू हिरो डायरेक्ट. चला आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. आणि असे तुमका कोकणातले व्हिडिओ बघूचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादान आपलं कोकण या आपल्या चॅनलचे लवकरात लवकर 50,000 सबस्क्राईब पूर्ण होतील ही अपेक्षा. आता तर 48,000 पूर्ण झाले आहेत. आता फक्त 2,000 सबस्क्राईब बाकी आहेत.
म्हणजे आपलं 50,000 टप्पो लवकरच पार होणार तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं. आणि आता कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नक्कीच करा. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत टाटा बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.